तुझं ऑपरेशन झालं, तुला अटॅक आला तरी मी बघायला आले नाही, मला माफ कर दादा. नाही अशू, रागावलो नाही मी. वाईट वाटलं मला, तू आली नाहीस भेटायला म्हणून. दादा, एकदा वाटलं आता कधीच भेट होणार नाही आपली. पण आता मात्र उशीर करू नको आशू. हो दादा, शक्य तितक्या लवकर निघून ये. काळजी घे. हो. आय एम टोटली रिलॅक्स टुडे. एकतर अश्विनीच्या भावाची सर्जरी झाली आणि आय एम शुअर की रिकव्हरी सुद्धा लवकर होईल. अगं, आणि मुख्य म्हणजे त्या माझं अजून एक काम झालं, त्यामुळे असं टेन्शन गेलंय माझं सगळं. तुझा हा मूड सेलिब्रेट करायला आपण डिनरला जाऊया. मिठू, किती दिवसांनी म्हणालीस तू डिनरला जाऊया? ऑफकोर्स जाऊया. चल चल, तयार हो, लगेच लगेच निघूया. बघूया आज आधी कोण तयार होतंय. मी आशूला सांगतो ताबडतोब तयार हो. बघूया आज तुम्हा दोघींपैकी आधी कोण तयार होतंय. लेट्स सी. आलोच. समीरचा फोन आला होता. तो परत यायचा निर्णय घेतोय. तिच्या त्या प्रदानांमुळे तर पैशाची आपल्याला मदत झाली, त्यामुळेच तर तुमचं ऑपरेशन होऊ शकलंय. तेवढे पैसे कसे उभे केले असते आपण? तुम्ही अश्विनीचा ध्यास घेतलाय. एवढं मोठं ऑपरेशन झालंय तुमचं, पण ती आली नाही. त्या क्षुल्लक गोष्टी का लक्षात ठेवायच्या असतात? आणि त्याने त्रास नसतो करून घ्यायचा. असो, येते जाऊ. खरं तर कितीतरी दिवसांनी आपण दोघं डिनरला जाणार होतो. आपण दोघं, पण तुझ्या लेखी आता आपण दोघं असं काही उरलोच नाही होत ना. प्लीज स्टॉप इट. अगं, तुला माहितीये का आज काय झालं ते? समीरचा फोन आला होता आणि तो परत यायचं म्हणतोय. सो मीता, तू जेवून घे. सरोगसी बद्दल समीरला न सांगणं हा तिचा निर्णय होता. सो लेट हर फेस इट अँड शी हॅज टू. आपण कॉन्ट्रॅक्ट केलंय तिच्याशी, त्या मोबदल्यात आपण पैसे देतोय तिला. मीता, हे तू बोलतेस? हो, हे मीच बोलते. तुला मानसिक विश्रांतीची गरज आहे. डोंट वरी पलाश, आय एम ऑलवेज देअर फॉर यू. बोल ना मीता. मीरा, त्याला समजावून सांगण्याची वेळ आली. तुझ्याकडे पेशन्स नावाची गोष्टच नाहीये का नमिता? दादाला जराही समजून घेत नाहीयेस तू. आशूचे प्रॉब्लेम तो नाही सोडवणार तर कोण सोडवणार आहे या क्षणी? तू अशी छोट्या छोट्या गोष्टींनी हायपर व्हायला लागलीस तर कसं चालेल? शांत राहण्याचा प्रयत्न कर. आपण उद्या बोलू. तू जर तसाच परत आलास तर आमच्यापेक्षा तुला त्याचा जास्त त्रास होणार आहे, मला माहिती. मला हे सगळं बोलणं गरजेचं वाटलं म्हणून मी बोलले. तू काहीही ठरवलंस तरी मी नेहमी तुझ्या बरोबर आहे.